व्यासपीठ आणि आमच्या वडगाव विभागाचे परंतु आमचे माजी शिक्षक असणारे या गावचे लोकनियुक्त सरपंच जगताप साहेब आणि आदरणीय ग्रामस्थ, मला सगळ्यांची नावं काय माहिती नाही, परंतु सगळे आदरणीय, मला इथं व्यासपीठावर जमलेले सर्व पूज्य सगळे आदरणीय आणि आमच्या वडगाव शाळेतले आमचे बालचमू, त्याचबरोबर शिक्षक वर्ग, या सगळ्यांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देते. कारण एवढ्या सुद्धा म्हणजे उशिरा पण आपला कार्यक्रम चालू आहे. मला थोडक्यात असं वाटलं की सकाळचं उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रम संपेल, आम्हाला जरा दुसरं काम असल्यामुळे आम्ही थांबलेलो दिसलं. पण एवढे मुलांची सुद्धा उत्सुकता आणि पालकांचा सुद्धा म्हणजे अगदी उन्हातान्हात सुद्धा शाळेसाठी असणारा महत्त्वाचा वेळ, त्यामुळे मला खरोखर भरून आलं सर. कारण एवढ्या उन्हात सुद्धा आपण या मुलांसाठी आपण वेळ देतो, हे आपलं एक तर कर्तव्य आहेच, परंतु अशी शिक्षकांच्या पाठीवर थाप असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज आमचे बालवैज्ञानिक भक्तीसारखी मुलगी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदच्या कार्यक्रमामुळं आज नाही म्हटलं तरी एवढ्या विद्यार्थ्यांना नेणं आणि ते आणणं, तिथलं कार्यक्रम खाजगी शाळांना शक्य होतं, परंतु जिल्हा परिषदच्या शाळांना हा कार्यक्रम तसा म्हणजे मॅनेज करणं फार अवघड असतं. कारण एक मुलगा नसतो, 150 मुलांची निवड आहे, त्यातनं 3 गाड्यांची तयारी आहे. त्यात आपले कराड तालुक्यातली 13 मुलं आहेत. त्यात तुमच्या शाळेचा म्हणजे वडगाव हवेली शाळेची एक मुलगी असणं हे अभिमानास्पद आहे. नक्कीच ही मुलगी मोठेपणी सुद्धा खूप छानपैकी सभा मंडप देता आला तर ग्रामपंचायतीच्या वतीनं द्या, केले ना, आनंद आहे. कारण जे भौतिक सुविधा आहेत ती शाळा तुमच्याकडेच मागणार आणि अडचणी जे काय आहेत ते तुम्ही